नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत समूहदर्शक शब्द. आता समूहदर्शक शब्द म्हणजेच काय, तर ग्रुप नाउन किंवा कलेक्टिव्ह नाउन. आता हे तुम्हाला इंग्लिशमध्ये पण विचारलं जातं आणि मराठीमध्ये पण विचारलं जातं. तर आज आपण याच्यामध्ये मराठीमध्ये कोणत्या ग्रुपला कोणत्या नावाने ओळखलं जातं हे बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आहे किल्ल्यांचा जुडगा. किल्ल्या म्हणजे ज्या आपण कीज वापरतो, सो त्यांच्या ग्रुपला काय म्हणतात, तर जुडगा म्हणतात. सेकंड आहे खेळाडूंचा संघ. जे प्लेयर्स असतात त्यांच्या ग्रुपला काय म्हणतात, तर संघ म्हणजे त्यांची काय असते, टीम असते. गुरांचा कळप म्हणजे जो जनावरं आहेत, सो जी घरामध्ये पाळीव जनावरं असतात, सो त्यांचा काय आहे, ती काय असणार आहेत, गुरं. त्यांच्या ग्रुपला काय म्हणतात, तर कळप. गवताचा भारा. आता हा भारा कधी होणार आहे, तर जेव्हा गवत ओलं म्हणजे ग्रास ओला असेल तेव्हा हे काय होणार आहे, तर भारा. आणि गवताची काय बनणार आहे, तर गंजी. जे सुकलेलं गवत असतं ते जेव्हा एकत्रित लावून ठेवलेलं जातं तर त्याला काय म्हणतात, तर गंजी किंवा बलीम म्हटलं जातं. उंटांचा काफिला किंवा तांडा. उंटांच्या ग्रुपला काय म्हणतात, तर काफिला किंवा तांडा. तारकांचा काय असतो, तर पुंज. ज्या आकाशामध्ये जे तारे तारका असतात त्यांच्या ग्रुपला काय म्हणतात, तर पुंज म्हणतात. द्राक्षांचा काय असणार आहे, घोस असणार आहे किंवा घड असणार आहे. जे द्राक्षांचा जो बंच असतो त्याला काय म्हणतात, तर घोस किंवा घड. त्याच्यानंतर येणार आहे दुर्वांची जुडी. जी बाप्पाला घातली जाते ती काय असते, दुर्वांची. जेव्हा 21 दुर्वा एकत्रित करून त्यांना बांधून जी छोटी पेंडी तयार होते, सो त्याला काय म्हणतात, तर जुडी. धान्याची काय असते, तर रास. जे धान्य पिकलेलं असतं शेतामध्ये, ज्वारी, बाजरी, गहू, सो त्यांच्या ज्या ग्रुप असतो म्हणजे जो पोत्यांचा धान्याचा जो ग्रुप असणार आहे त्याला काय म्हणणार आहे, तर रास. केसांचा येणार आहे झुपका. खूप सारी केसं असल्यावर जी पोनी बांधली जाते, सो त्यांचा काय बनतो, तर झुपका बनतो. पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांच्या ग्रुपला म्हणतात थवा. पुस्तकांचा गठ्ठा. जेव्हा बंचेसमध्ये बुक्स एकत्रित ठेवलेले असतात, सो तो काय होतो, त्यांचा गठ्ठा. फळांचा घोस म्हणजे फळांचा जो असणार आहे त्याला काय म्हणलेलं आहे, घोस किंवा घड. फुलझाडांचा ताटवा. खूप सारी फुलझाडं जेव्हा एकत्रित असणार आहेत तेव्हा त्यांना काय म्हटलेलं आहे, तर त्यांच्या ग्रुपला ताटवा म्हणतात. फुलांचा गुच्छ. जो बुके तयार होतो ना, तो काय असणार आहे, आपला गुच्छ. फुलझाडांचा जेव्हा ते झाडावरती असणार आहे, सो तो काय असणार आहे, ताटवा. आणि जेव्हा त्याच्यावरून फुलं काढून घेऊन जेव्हा एकत्रित बनवली जाणार आहेत तेव्हा ते काय बनणार आहे, गुच्छ म्हणजेच बुके. मुलांचा घोळका म्हणजे मुलांच्या ग्रुपला काय म्हणतात, घोळका. यात्रेकरूंचा लोंढा. जसं की स्टेशनवरची जी आपण गर्दी बघतो किंवा यात्रेमधली गर्दी बघतो किंवा खूप लोक जेव्हा येतात एकत्रित किंवा मागे पुढे, सो ते काय असणार आहे, त्यांची जी गर्दी येते तिला काय म्हणतात, तर लोंढा. लाकडांची मोळी. जे सुकलेली लाकडं असतात, सो त्यांच्या ग्रुपला काय म्हणतात, तर मोळी. लोकांची झुंड. एखाद्या समजा की काही अपघात झाला आहे किंवा काय झालं त्यावेळेस एकत्रित जेव्हा लोक पळतात किंवा एकत्रित येतात तेव्हा ती काय असते, तर लोकांची झुंड असते. लोकांचा घोळका. आणि जेव्हा ग्रुपने लोक येतात तेव्हा त्याला काय म्हणतात, तर लोकांचा काय असतो, तो घोळका. आणि लोकांची असते झुंड आणि लोकांचा असतो घोळका. हरणांचा कळप. हरणांच्या ग्रुपला काय म्हटलेलं आहे, तर कळप. हत्तींचा सुद्धा काय असणार आहे, कळप असणार आहे. मेंढरांचा पण काय असणार आहे, कळप असणार आहे. त्याच्यानंतर वारकऱ्यांची असणार आहे दिंडी. वारकऱ्यांच्या ग्रुपला काय म्हणतात, तर दिंडी. मडक्यांची काय असणार आहे, तर उतरंड. जेव्हा माठ जे असतात एकावर एक ठेवलेले असतात तेव्हा ती काय बनते, तर त्यांची उतरंड बनते. पोत्यांची थप्पी. जेव्हा धान्य काढून जेव्हा त्यांची पोती बनवली जातात, सो एकावर एक जेव्हा ती ठेवली जातात तेव्हा ती काय बनते, तर थप्पी बनते. आणि दरोडेखोरांच्या ज्या टीमला काय बोलतात, तर टोळी. सो अशा प्रकारे तुम्हाला समूहदर्शक म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन करायचे आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.